ह्या ब्लॉगमध्ये एक गोष्ट काहीतरी मिसिंग आहे, ती बघा तुम्हाला सापडते का? माझा ब्लॉग चालू आहे तोपर्यंत. ॲट द लास्ट ऑफ व्हिडिओ आय विल एनिवे शेअर इट. तर खूप दिवसानंतर मी एका लग्नाला गेले होते आणि खूप वर्षानंतर मी माझ्या एका कॉलेजच्या फ्रेंडच्या लग्नाला गेले होते. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू हायलाइट. तर ह्या लग्नामध्ये आमचे सगळे डिग्रीचे माझे काही जवळचे खास मित्रमंडळी मला भेटले, ज्यांना भेटून मी खूपच आनंदी होते. हा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघत असतालच किती ओसंडून वाहतोय. तर छान अशी नवरदेवाची वरात येत होती, नाच गाणं चालू होता, मस्तपैकी मजा एन्जॉय करत होते सगळेजण. आणि हे आमचे म्होरके आमच्या ग्रुपमधील सगळ्यात युनिक कॅरेक्टर म्हणूया. तर त्याचे असे नाटकं चालू होते व्हिडिओमध्ये नाही येण्यासाठी, पण तरी सुद्धा ब्लॉग करायचं म्हटल्यावरती मी काही मोमेंट्स कॅप्चर करत होते छान छान. तिकडे लग्न लागत होतं. आम्ही सगळेजण, नॉट सगळेजण, पण आम्ही काही जण अक्षदा आणायला विसरलो होतो. त्यामुळे एकाच अक्षदाच्या पुडीमध्ये सगळ्यांना छानपैकी वाटणी करून देत आम्ही अक्षदा घेतल्या आणि लग्न खूप छान झालं. छानपैकी नवरदेव नवरी मस्त दिसत होते. तर आम्ही त्यांना सगळ्यांना भेटायला गेलो. अर्थात जास्त गर्दी नव्हती लग्नामध्ये, जे की स्वीट अँड सोबर होतं. तर छानपैकी आम्ही त्यांना भेटलो. उखाण्याचा कार्यक्रम झाला. मस्त मस्त असं फोटोशूट झालं. दोघेही खूप छान दिसत होते. आम्ही त्यांना भेटलो, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि खूप जास्त आनंद वाटत होता मला, कारण एवढ्या वर्षानंतर काही कॉलेजचे माझे मित्रमंडळी भेटले होते. मी खूप खुश होते, आनंदी होते. आमचे हे सुद्धा माझ्यासोबत होते. माझ्या लेकीला काही कारणास्तव घरीच ठेवलं होतं, त्यामुळे मी प्रॉपर सगळ्यांना टाइम देऊ शकले, माझा टाइम एन्जॉय करू शकले. मग असे छान छान फोटोज वगैरे नवरदेव नवरी सोबत काढल्यानंतर, त्यांना छान छान त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्यानंतर आम्ही निघालो ते जेवायला. खूप जास्त भूक लागलेली होती. मग छान छान असं जेवण होतं, जे आम्ही सर्वांनी पोटभर खाल्लं. मग मस्त निवांत अशा गप्पा झाल्या तिथल्या लॉनवरती बसून. तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचा मुलगा ही अशी मस्ती करत होता, सगळीकडे फिरत होता, छान एन्जॉय करत होता तो सगळा. आणि तो सुद्धा इतका छान जेल झाला आमच्या सगळ्यांमध्ये की त्याला पहिल्यांदा आपण भेटलो, वागलो असं काही वाटलंच नाही. तिथे ही एक गाडी होती जी नवरदेव नवरीला युजली घेऊन जाण्यासाठी तर सजवतात. हे माझ्या लग्नामध्ये नव्हतं. तर मी आदित्यला विचारत होते, हे तू का नाही केलं, मला मोठ्या बसमधनं का घेऊन आलास? तर जोकसपाट. तर तुम्ही हे ऑब्झर्व केलं की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला आत्ता सांगते की या व्हिडिओमध्ये किंवा या लग्नामध्ये काय मिसिंग होतं. तुम्ही बघू शकता, नवरदेव नवरीच्या बॅकग्राऊंडमध्ये नवरदेव नवरीचं नाव नव्हतं. ब्लॉग बघितल्यानंतर माझा नवरदेव मित्र काय कमेंट करेल मला माहीत नाही, पण हे असं होतं आणि आमच्या सर्वांचं ठरलं होतं की हे मी माझ्या ब्लॉगमध्ये मेन्शन करेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.